आज आम्ही भामाटानला गेलो होतो आणि तिथे जाऊन असं काही पाहायला भेटन आम्हाला असं वाटलं पण नव्हतं. आता काय पाहायला भेटलं ते तर सांगतो, पण सगळं पहिल्यापासून पाहू. आम्ही निघालो होतो पहिली तर पाण्याची बॉटल घेतली, ते कमून आम्हाला माहितच नव्हतं कुठं जायचंय. म्हटलं पाणी प्यायल्यावर तरी सुचन कुठं जायचंय, पण तरी काही सुचलं नाही. मग त्याच्यामुळे आपल्या मित्राकडे आलो आपल्या दाबेली खायला. इथली दाबेली तर एकच नंबर लागेल, त्याच्यामुळे ना लगेच सुचलं एका मिनिटात कुठं जायचंय. दाबेली बिबेली खाली आणि लगेच निघालो श्रीरामपूरच्या दिशेने. श्रीरामपूर मध्ये पण आलो होतो पहिलं तर आपल्या छत्रपती महाराजांचं दर्शन करून घेतलं. मग निघालो टपटप पुढे रेल्वेच्या वरून निघालो डायरेक्ट. बरं रेल्वे लवकर निघून गेली, राहत आमच्या वजनाने रेल्वे वाकली असती. बरं ते रेल्वेचं जाऊन दे, रोड तले बेकार होते त्यातले त्यात आम्ही एकमेकाचे व्हिडिओ काढत होतो. आमचं व्हिडिओ काढायचं काम चालू याचं चालू, तू मुझसे प्यार करती या नाही करती. त्याला म्हटलं हो करे या न करे हम तो करते. जाताना ना आम्हाला श्री संत तुळशीराम महाराज देवस्थान लागलं. मग काय पटकेनी तिथं दर्शन करून घेतलं. मग काय तिथून पण निघालो होतो टपटपण इकडा तिकडाच्या गप्पा मारित आणि वड्याला नदी म्हणत आलो डायरेक्ट मंदिरापाशी. आणि हेच ते मंदिर आहे भामाटान मधलं अडमनाथ देवस्थान. मंदिर तर एकदम भारी बर का. त्याच्या आधी आम्हाला तोंड दाट पाय धुवायचे होते, इथं होतं 1 रुपयात 1 लिटर पाणी. ते वाचून आबो डायरेक्ट जनरेटर मध्ये 1 रुपया टाकीत होता. त्याला म्हटलं 1 रुपयात तिथून पाणी यायचं डायरेक्ट करंट इन. तो नंतर म्हणायला लागला मी नव्हतं टाकीत, तू टाकीत होता. म्हटलं आज चला तू दर्शनासाठी. मंदिराच्या खाली जायला एक रोड होता बरं का, तिथं आलो होतो. कोणाकोणाला हे मंदिर माहितीये आणि इथं बाबा बसून काय करीत होते ते पण कमेंट करून सांगा. तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला हे असं काही पाहायला भेटलं. इथं ना विहीर होती बरं का, ती पण एकदम खोल होती. आम्ही लईच वाकून पाहिले नंतर आम्हाला दिसले त्याच्यात ठोकळे. मग आम्ही पण लगेच खिशातून काढले लगेच लागलो टाकायला. ओंकाडला म्हटलं तो बाहेर टोकळा टाकीत होता, तो टोकळा ते मीठ टाकीतो याच्यात. आता इथं दर्शन वगैरे झाले ना आम्ही निघालो होतो घरी. आता आलो होतो एकीकडून निघालो दुसरीकडून. निघालो कुठून माहिती सुनीलच्या कॉलेज पासून. तेव्हा म्हण तुम्ही लय लांबून आली, म्हटलं चहा सांगतो. म्हटलं सांगा आता काय. मग लगेच टपटप चहा घेऊन आलो श्रीरामपूरला गोटी सोडा प्यायला. मग लगेच मामांनी पण गोटी सोडा तयार केला. गोटी सोडा पिऊन डायरेक्ट गोट्या डायरेक्ट कपाळात गेल्या. त्या गोट्या कपाळात गेल्या होत्या त्या भावांनी सगळ्यांनी माय काढून टाकल्या. तुम्ही काय काढू नका, तुम्ही घ्या फॉलोन लाईक करून.